रायगडच्या विकासासाठी 7 आमदार 2 खासदारांना सोबत घेऊन काम करणार पालकमंत्री भरत गोगावले। रायगड जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार 5,480 कोटींच्या गुंतवणुकीतून स्थानिकांना रोजगार व कंत्राटांना प्राधान्य। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक पार पडली। यावेळी त्यांनी रायगड जिल्हावासियांचे आभार मानत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त केला। मी जरी पालकमंत्री झालो असलो तरी माझ्यासोबत असलेले 7 आमदार आणि 2 खासदार यांना सोबत घेऊन रायगडचा विकास करणे हेच आमचे धोरण आहे, असे पालकमंत्री भरत गोगावले यांनी बैठकीत स्पष्ट केले आहे। करंजा येथे मच्छीमारांना बोटीत सुरक्षितपणे लावण्यासाठी नवीन जेटी उभारण्यात आली असून रायगडला तिसरी मुंबई म्हणून विकसित होण्याचा दर्जा मिळाल्याचेही त्यांनी सांगितले आहे। याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणाऱ्या मोठ्या गुंतवणुकीचा फायदा स्थानिक नागरिकांना मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। रायगडमध्ये तब्बल 5,480 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे नियोजन करण्यात आले आहे। आज जर आपण पाहिलं तर जवळजवळ 5,480 कोटींची गुंतवणूक या माध्यमातून मैत्रीच्या माध्यमातून होत आहे। 4,000च्या पुढे रोजगार उपलब्ध होणार आहेत नोकऱ्यांसाठी। आणि आज जर आपण पाहिलं तर आमच्या कलेक्टर साहेबांनी पाटील साहेबांनी आपल्याला मगाशी सांगितलं, गाईड्स केलेलं आहे की रायगड जिल्हा ह्याच्यामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये कशी वाढ होत चाललेली आहे, ते अगदी समुद्रापासून ते जमिनीपर्यंत। आणि या सगळ्या बाबतीमध्ये मुंबई जवळ आहे, ठाणे जवळ आहे, पुणे जवळ आहे आणि देशात जायला मग अगदी विमानतळ पण आपल्याला आता जवळ पनवेलला। ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून निश्चितच पूर्वी तर आपण औद्योगिक जिल्हा म्हणून होता, पण त्याच्यात आणखीन वाढ पण होते। आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तिसऱ्या मुंबईची पण घोषणा केलेली आहे। त्याच्यामुळे या जिल्ह्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। तर रायगड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने बेरोजगार तरुणांची संख्या आहे आणि स्थलांतर देखील मोठ्या प्रमाणावर आहे अनेक तालुक्यांमध्ये, कसा परिणाम या ठिकाणी सकारात्मक होईल? जो आमचा ग्रामीण डोंगराळ भाग आहे त्या भागामधले बरेचसे तरुण शहराकडे, मुंबईकडे, पुण्याकडे, ठाण्याकडे, गुजरातकडे वळत आहेत। तो ह्या माध्यमातून त्यांना आम्ही थांबवण्याचा थोडा प्रयत्न करू की त्यांना जर आपल्याच जिल्ह्यामध्ये आपल्याच तालुक्यामध्ये जर नोकऱ्या उपलब्ध झाल्या, व्यवसाय उपलब्ध झाले तर त्यांना शहराकडे इतर कुठे जाण्याची आवश्यकता लागणार नाही। त्यासाठी आम्ही शासन प्रशासन आम्ही सगळेच मिळून हा प्रयत्न करू। जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक जमिनी अशा बऱ्याचशा होत्या, परंतु आता बऱ्यापैकी त्या डेव्हलप होत चाललेल्या आहेत। आणि ज्या डेव्हलप होत नसतील त्या आमचं उद्योग खातं ताब्यात घेऊन दुसऱ्या उद्योजकांना देऊन त्या उद्योग वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू। आणि आम्ही त्याची चौकशी करू किती नेमक्या जमिनी शिल्लक आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल। साहेबांनी आपल्याला सांगितलं की जसे आमचे करंजाला पोर्ट झालेलं आहे त्याप्रमाणे काही जर आणि 2-3 ठिकाणी झाले तर त्याच्यामध्ये आणखीन बोटी लावण्यासाठी जागा उपलब्ध होईल आणि मग त्याचा मत्स्य व्यवसाय वाढेल की जो करोडो रुपयामध्ये गेलेला आहे तो आणखीन कसा वाढवता येईल तो आम्ही बघू। बांबू लागवडीसाठी ज्या आपल्या वर्कच जमिनी पडीक जमिनी आहेत त्याच्यावरती ह्या चांगल्या बांबू लागवडीचे आम्ही हे करतोय आणि त्याचा उत्पन्नाचा स्रोत वाढेल आणि जमिनीला पण चांगला दर बनणं आपलं बरोबर आहे। काही वेळेला असे अपघात घडत आहेत आणि ते अपघात घडू नये म्हणून आम्हाला जे जे करता येईल ते आम्ही निश्चितच करूया। कारण काही कारखाने काही कंपन्या अशा आहेत की त्याच्यातून हे असे अपघात होत आहेत, ते शक्यतो अपघात होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेण्याचा प्रयत्न करू। थँक्यू।